नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या उपक्रमाबद्दल बोलणार आहोत. इंडिया एआय ग्लोबल लॉन्चपॅड. नावावरूनच कल्पना येते की हे काहीतरी मोठं आहे. तर हा एक असा इनिशिएटिव्ह आहे जो आपल्या भारतीय एआय स्टार्टअप्सना थेट थेट ग्लोबल स्टेजवर पोहोचवण्यासाठी डिझाईन केला आहे. चला जरा खोलात जाऊन बघूया हे नक्की आहे तरी काय. एक प्रश्न आहे, ही जी ग्लोबल एआय रेस सुरू आहे ना, त्यात भारताचं सिक्रेट वेपन काय आहे? वाटतोय ना इंटरेस्टिंग प्रश्न? याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत, कारण भारत खरंच एक जबरदस्त स्ट्रॅटेजी वापरतोय आपल्या एआय स्टार्टअप्ससाठी. तर हे सगळं कुठून येतंय? भारताची जागतिक एआय अॅम्बिशन काय आहे? बघा, हा जो इनिशिएटिव्ह आहे ना, तसा अचानक आलेला नाहीये. यामागे एक मोठी योजना आहे. भारताच्या नॅशनल आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्ट्रॅटेजीचा हा एक खूप महत्वाचा भाग आहे. आणि ह्या सगळ्यामागे जी ड्रायव्हिंग फोर्स आहे ती आहे इंडिया एआय मिशन. हा एक खूप मोठा, व्यवस्थित, प्लॅन केलेला नॅशनल एफर्ट आहे. आणि याचं नेतृत्व कोण करतंय? तर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. सोप्या भाषेत सांगायचं तर याला पूर्णपणे गव्हर्नमेंट बॅकिंग आहे. ठीक आहे, तर आता थेट मुद्द्यावर येऊ. हा प्रोग्राम नक्की काय आहे? तर याला आपण युरोपसाठी एक लॉन्चपॅड म्हणू शकतो. हो, अक्षरशः एक लॉन्चपॅड, जो आपल्या स्टार्टअप्सना थेट युरोपियन मार्केटमध्ये उतरवतो. एक प्रकारचा ब्रिजच आहे हा. तर अधिकृतपणे या कार्यक्रमाला म्हणतात इंडिया एआय स्टार्टअप्स ग्लोबल ॲक्सेलरेशन प्रोग्राम. आता नावावरूनच कळतंय, पण ह्याचं मुख्य काम काय? एकदम सोपं आहे. आपल्या भारतीय एआय कंपन्यांना ग्लोबल लेव्हलवर यशस्वी होण्यासाठी लागणारी प्रत्येक मदत करणं. म्हणजे त्यांना ग्लोबल मार्केटमध्ये एंट्री देण्यापासून ते मोठ्या इन्व्हेस्टर्सशी कनेक्ट करण्यापर्यंत आणि इंटरनॅशनल बिझनेसच्या संधी उपलब्ध करून देण्यापर्यंत सगळं काही. ओके, हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय. पण हा प्रोग्राम नक्की काम कसा करतो? म्हणजे ह्याचे पार्टनर्स कोण आहेत आणि याची रचना इतकी खास का आहे? चला बघूया. तर या कार्यक्रमाचा पहिला आणि सगळ्यात मोठा पार्टनर आहे स्टेशन एफ. आता हे नाव ऐकून अनेकांना प्रश्न पडला असेल की यात एवढं स्पेशल काय आहे? कारण स्टेशन एफ हे जगातलं सगळ्यात मोठं स्टार्टअप कॅम्पस आहे. सगळ्यात मोठं म्हणजे विचार करा, आपल्या स्टार्टअप्सना अशा ठिकाणी काम करण्याची संधी मिळतेय जिथे जगातले बेस्ट माइंड्स एकत्र येतात. तिथलं वातावरण, तिथली एनर्जी कमाल असेल. आणि थांबा, इथेच संपत नाही. दुसरा मोठा पार्टनर आहे HEC पॅरिस. ही युरोपमधल्या टॉप बिझनेस स्कूल्सपैकी एक आहे. म्हणजे बघा, एकीकडे जगातलं सगळ्यात मोठं स्टार्टअप कॅम्पस आणि दुसरीकडे टॉपची बिझनेस स्कूल. याचा अर्थ आपल्या स्टार्टअप्सना फक्त जागा नाही, तर वर्ल्ड क्लास गायडन्स आणि मेंटरशिपसुद्धा मिळणार आहे. तर या प्रोग्रामची रचना 2 स्टेप्समध्ये आहे. पहिली स्टेप 3 आठवड्यांची ऑनलाईन तयारी. म्हणजे सगळी बेसिक तयारी, ग्रूमिंग हे सगळं ऑनलाईन होतं. आणि मग येते दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप, 3 महिन्यांची इमर्सिव्ह रेसिडेन्सी, तीही पॅरिसमध्ये, जिथे हे स्टार्टअप्स त्या इकोसिस्टमचा एक भाग बनून काम करतात. तर मग या स्टार्टअप्सना नक्की काय काय सपोर्ट मिळतो? बरंच काही आहे. वर्ल्ड क्लास मेंटॉर्स मिळतात, इन्व्हेस्टर्ससोबत थेट कनेक्शन होतं, युरोपमध्ये बिझनेस कसा वाढवायचा याचं मार्गदर्शन मिळतं, सोबतच टेक्निकल एक्सपर्टीज, स्ट्रॅटेजिक कनेक्शन्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्लोबल स्केलवर जाण्यासाठी लागणारा सगळा सपोर्ट इथे मिळतो. चला, आता त्या कंपन्यांबद्दल बोलूया ज्यांना ही संधी मिळाली आहे. भेटूया या नवीन कोहॉर्टला. किती स्टार्टअप्स निवडले असतील असं वाटतंय? 100? 50? नाही, फक्त 10. हो, दुसऱ्या बॅचसाठी फक्त आणि फक्त 10 स्टार्टअप्सची निवड झाली आहे. यावरूनच कल्पना येते की ही संधी किती एक्सक्लुझिव्ह आणि महत्त्वाची आहे. आणि हे 10 स्टार्टअप्स कुठल्या क्षेत्रात काम करतायत हे पाहणं तर आणखीनच इंटरेस्टिंग आहे, कारण यात विविधता खूप आहे. हेल्थ टेक आहे, क्लायमेट टेक आहे, एड टेक आहे. एवढंच नाही तर सॅटेलाइट इंटेलिजन्स आणि कॉग्निटिव्ह एआय सारख्या एकदम कटिंग एज क्षेत्रांमध्येही ही स्टार्टअप्स काम करत आहेत. म्हणजे सगळी भविष्याची क्षेत्र आहेत. तर ही आहेत ती 10 नावं. एआय हेल्थ हायवे, अविरोज, कॉग्नेक्टो, फ्लाउंट, greenify.ai, इन्फीहील हेल्थ टेक, इनलस्ट्रो लर्निंग, प्रेडको, स्कायसर्व्ह हायस्पेस आणि टेस्टिंग सोल्युशन्स. बघा, यापैकी प्रत्येक स्टार्टअप आपापल्या फील्डमध्ये काहीतरी भन्नाट, काहीतरी क्रांतिकारी काम करते. आरोग्याच्या समस्या सोडवण्यापासून ते क्लायमेट चेंजसाठी सॅटेलाइट डेटा वापरण्यापर्यंत हे स्टार्टअप्स खरंच भविष्य घडवत आहेत. ओके, हे सगळं झालं स्टार्टअप्सबद्दल. पण ह्या सगळ्याचा भारतासाठी काय फायदा?
हा इनिशिएटिव्ह एवढा महत्वाचा का आहे, जरा मोठ्या दृष्टिकोनातून पाहूया. पहिला आणि सगळ्यात मोठा फायदा, इनोव्हेशनला चालना. सरळ आहे, जेव्हा अशा संधी मिळतात तेव्हा देशातल्या टेक इकोसिस्टममध्ये नवनवीन आयडियाज आणि आंत्रप्रेन्युअरशिपला आपोआपच प्रोत्साहन मिळतं. एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं. दुसरी गोष्ट म्हणजे ग्लोबल कनेक्शन्स. जेव्हा आपले स्टार्टअप्स तिथे जातात तेव्हा फक्त बिझनेस नाही वाढत, तर नॉलेज शेअरिंग होतं, कोलॅबोरेशन्स होतात. आपले इंडियन स्टार्टअप्स आणि ग्लोबल टेक कंपन्या यांच्यात एक मजबूत नातं तयार होतं, जे लाँग टर्ममध्ये खूप फायद्याचं ठरतं. आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामुळे भारताची संपूर्ण AI इकोसिस्टम मजबूत होते. म्हणजे बघा, एकीकडे जागतिक AI मार्केटमध्ये आपलं स्थान पक्कं होतंय आणि दुसरीकडे देशातलं स्टार्टअप कल्चर अजून स्ट्रॉंग होतंय. याचा परिणाम काय? भविष्यात आणखी चांगले आणि मोठे स्टार्टअप्स आपल्या देशातून तयार होतील. तर मग जाता जाता एक प्रश्न. पॅरिससारख्या ग्लोबल लॉन्चपॅडवरून उड्डाण घेतल्यानंतर हे 10 स्टार्टअप्स भविष्यात ग्लोबल AIचा नकाशा कसा बदलतील? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? याचं उत्तर तर अर्थातच आपल्याला येणाऱ्या काळातच मिळेल.